या भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या वतीनं आम्ही तिथं जे दिवाळ केल्याच्या समोर बसस्टॉप होतं, बसस्टॉप अधिकाऱ्याच्या संगणमताने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेला आहे की जेणेकरून हा बसस्टॉप काढल्यानंतर व्यापाऱ्याला फायदा व्हावा। परंतु या भ्रष्टाचारी महापालिकेने नुसतं बसस्टॉपच विकले नाही, नवी पेठेमधले मोठमोठे अनेक ठिकाणी बाजारपेठा असले मुतारे विकलेले आहेत, शाळा विकलेल्या आहेत, महापालिकेच्या शाळा सुद्धा विकलेल्या आहेत। त्यामुळे या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या सोलापूर शहराचं शाळापालन तर करायचं नाही, परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा येतात, येऊन फेरफटका मारून जातात, पण कुठल्याही सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी कुठलंही काम करत नाही। सोलापुरामध्ये एकही बस नाही, विमानतळ चालू करता, पण सर्वसामान्यांना फिरण्यासाठी बाजारपेठेत येण्यासाठी बसेसची सोय नाही। त्यामुळं या सत्ताधारी जे मुख्यमंत्री आहेत या महापालिकेची 5 वर्ष सत्ता बघला, त्यांना नैतिक अधिकार नाही, येणाऱ्या महापालिकेचा इथली जनता त्यांना दूर करणारच आहे। परंतु बसस्टॉप नाही उभा केला तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं इशारा देतो की आम्ही नाहीतर आमच्या पक्षाच्या वतीनं बसस्टॉप आम्ही उभा राहू। शेठ देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत। अशा पद्धतीने सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत, मुतारा गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे। ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे। ज्या बसस्टॉपला आपण निवारा म्हणलं जातं त्या खाली जे पाचोरे किंवा पब्लिक आहे ती त्या ठिकाणी येऊन वारा पावसात उभारते, आश्रय घेते, अशी सर्वसामान्य जनतेची आश्रयस्थानं विकण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला हा आमच्या शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला। त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही 1 महिन्यात उभा करू, व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे, व्यापारी उभा करून देणार आहे, महापालिका विकना कशासाठी थांबलाय तुम्ही? तर जर 1 महिन्याच्या आत जर या ठिकाणी बसस्टॉप उभा नाही केला तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही गोमूत्रानं अंघोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढा इशारा या ठिकाणी आज आम्ही देतो। आज मनसे व शिवसेनेच्या वतीने इथं बस स्टॉपला श्रद्धांजली वाहिलेली आहे। सोलापुरात फार मुश्किल बसेस राहिलेले आहेत। आता पत्रकार बंधूंनी विचारलेल्या प्रश्नानुसार की आपल्या इथं बसेस कमी आहेत, तर मला असं वाटतं की ते सुद्धा बस सेवा संपवायची कायम ना, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे आहे ते राहिलेले बस वाढवण्यापेक्षा आहे ते बस स्टॉप सुद्धा संपवणे आणि विकून खाणे, थोडक्यात असंच वातावरण आहे। भारतभर महाराष्ट्रभर असं म्हणणं होतं ना खाऊन द्या ना खाणे देऊन द्या, पण आता सध्या बघितलं तर असं वाटतं की बाबा त्यांचं अनुदान नको, त्यांच्या योजना नको, भीक नको, पण कुत्र्यावर अशी अवस्था या पूर्ण महाराष्ट्रात सोलापुरात झालेली आहे। प्रशासन काय गोंधळ घालतंय हे साळसूद नाही कशाचं, पण मनसे शिवसेनेच्या वतीने आम्ही महिनाभराच्या आत त्यांचं जर पूर्तता नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार, एवढी गावी देतो।